दादर येथील कबूतरखाना गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे आणि त्यातच गुरुवारी पुन्हा एकदा कबूतरखाने सुरू ठेवायचे की बंद ठेवायचे या संदर्भात न्यायालयात सुनावणी झाली आणि न्यायालयाने पुन्हा एकदा सांगितलं आहे की मुंबईतील हे कबूतरखाने जे ते बंदच राहतील। खरं तर याआधी न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर महानगरपालिकेने हे सगळे कबूतरखाने विशेषतः दादर येथील कबूतरखाना ताडपत्रीने झाकला होता। त्याच्यानंतर ह्या ठिकाणी जे ते आंदोलन झालं होतं जैन धर्मियांकडून आणि इथल्या ताडपत्र्यांच्या रस्त्या कापून बांबू काढून जे ते पुन्हा एकदा कबुतरांना चारा जो आहे तो टाकण्यात आला होता। पण त्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा न्यायालयात या संदर्भातली सुनावणी झालेली आहे आणि आता हे कबूतरखाने बंद ठेवण्याचे आदेश जे ते न्यायालयाने पुन्हा एकदा मुंबई महापालिकेला दिलेले आहेत आणि या संदर्भात जे ते वेगळी अशी समिती जी आहे ती अभ्यास करेल आणि न्यायालयाने असंही नमूद केलेले आहे ज्यांना या संदर्भात विरोध आहे त्यांनी न्यायालयीन प्रक्रियेत जे ते एकंदरीत आपली भूमिका मांडावी। पण आता यानंतर आज आपण जर या संपूर्ण परिसराचा आढावा घेतला तर आता या ठिकाणी पोलीस प्रशासन जे ते तैनात करण्यात आलेले। तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेची होर्डिंग सुद्धा या ठिकाणी समोरच जैन धर्मियांचं जे ते मंदिराचं वास्तव्य आहे आणि त्याच्या बाजूला संपूर्ण या परिसरात जे ते पोलीस प्रशासन तैनात करण्यात आलेले आहे। या संपूर्ण कबूतरखान्याचा जो गोल चौक आहे त्या ठिकाणी पोलीस जे ते प्रत्येक जागेवर उभे आहेत, कोणालाही या ठिकाणी येऊ दिलं जात नाहीये। कबूतरांना जे ते खाद्य ते टाकू दिलं जात नाहीये। पानपोई जे कबूतरखान्याची ती सुद्धा जी आहे ती बंद ठेवण्यात आलेली। त्यामुळे आता मुद्दा असा असणार आहे की ही ताडपत्री जी बांधली होती म्हणजे हा संपूर्ण कबूतरखाना महानगरपालिकेकडून बंद करण्यात आला होता तो न्यायालयाने निर्णय दिल्यानंतरही बंद ठेवण्यात आलेला। पण आता पुन्हा एकदा महानगरपालिका ताडपत्री या ठिकाणी लावणार का हा प्रश्न जो आहे तो महत्त्वाचा असणार आहे आणि पुन्हा एकदा मुंबईतील हे कबूतरखाने महानगरपालिकेकडून झाकले जाणार का आणि पुढच्या सुनावणीनंतर नेमकं हे कबूतरखाने सुरू राहणार की नाही हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित कदम सह मी अजय माने, एबीपी माझा मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।